नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्वा या मालिकेत आता खूपच मोठा ट्विस्ट आलेला आहे। आता ईश्वरीला तिच्या आईला निर्दोष सिद्ध करायचं असतं। त्यासाठी आता ती अर्णव बाबतीत सेम तसाच एक किस्सा घडवून आणते जो त्याच्या वडिलांच्या बाबतीत घडलेला असतो। आणि तेवढ्यात ईश्वरी तिथे येते आणि अर्णव एका दुसऱ्याच्या मुलीच्या खांद्यावर डोकं ठेवून बसलेला असतो आणि खूप जण मीडिया पण तिथे आलेली असते आणि ते सगळेजण ते फोटोज काढतात। तेवढ्यात अर्णव जागे शुद्धीवर येतो आणि म्हणतो, ईश्वरी हे सगळं खोटं आहे। तेव्हा ईश्वरी म्हणते, थांबा, मला तुम्हाला एक सांगायचं आहे। तेव्हा अर्णव शांत होतो। आता अर्णवला कळतच नसतं हे सगळं काय चाललं आहे, हे सगळं ईश्वरीनंच केलेलं असतं। तेव्हा ईश्वरी त्याला 2 फोटो दाखवते, एक त्याचा आणि एक त्याच्या वडिलांचा आणि तिच्या आईचा। आणि मग हे जसं खोटं आहे तसं हेही खोटंच असू शकतं ना, यांनाही कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्नच केला असेल ना। आता पुढं जाऊन अर्णवला हे गोष्टी खरं वाटतील का? अर्णवला पण आता हे खरं वाटायला लागलेलं असतं, कारण की ईश्वरी त्याला हे सगळं विथ प्रूफ आणि एक डेमो करून दाखवलेलं असतं। त्यामुळं आता अर्णवचा ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसायला लागलेला असतो। अर्णव मनात विचार करत असतो, खरंच असं असेल का? यांना आणि माझ्या वडिलांना कुणी असं फसवलं असेल का? आता या सगळ्याचा मूळ सूत्रधार मामी असते। हे जेव्हा अर्णवला कळेल तेव्हा अर्णव काय करेल आणि ईश्वरी त्या मामीचा खरा चेहरा लवकरच अर्णव समोर आणेल का, हे पाहण्यासाठी विसरू नका तू ही रे माझा मित्वा। आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल।